नळाला पाणी सुद्धा येत नाही, काही येत नाही. या गावाचा विकास कुणी करून नाही राहिले. ग्रामपंचायत बी लक्ष नाही देऊन राहिले, कुणीच देऊन नाही राहिले. सरपंच लोक बघते, सरपंच लोक काही काम करत नाही, धाम करत नाही. काही पाण्याकडे लक्ष दुर्लक्ष करते हे लोक. पाण्याचा टँकर येतोय का वेळेवर? पाण्याचा टँकर बी येत नाही, काही येत नाही. 4 जूनला जाहीर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रात आणि देशात कुणाची सत्ता येणार याचे एक्झिट पोल आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे राज्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट आहे. राज्यामधील अनेक गावांमध्ये आजही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. आता मी बोरशेवडी गावामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं सकाळपासून महिला ज्या आहेत त्या पाणी काढण्यासाठी या ठिकाणी त्यांची कसरत सुरू आहे. एकीकडे विहिरी पूर्णपणे आटलेल्या आहेत, कूपनलिकांमध्ये पाणी नाहीये, तर दुसरीकडे मात्र या महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती सकाळपासून सुरू झालेली आहे. गावामध्ये टँकर येतं, मात्र ते देखील 60 रुपये ड्रम प्रमाणे पाण्याची विक्री केली जाते आणि सर्वसामान्य माणसांप्रमाणेच गुरांसाठी देखील पाणी खरेदी करण्याची वेळ ग्रामस्थांवरती आलेली आहे. काय सांगाल मावशी, कितला दिन पण पाणी राहणं? पाणी कधी येणार भाऊ? पाणी कधी येणार भाऊ? नाही, मला सांगा की आता तुम्ही पाणी जे काढताय विहिरीत पाणी आहे का आता? नाही. टँकर येतं का गावात? नाही. हा टँकर येताना. आणि काय किती रुपये ड्रम तुम्हाला पाणी देतात? 60-70 रुपये. 60-70 रुपये. निश्चितच आपण बघितलं की गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, मात्र दुसरीकडे टँकरने पाणी पुरवठा होत असताना 60 रुपये ड्रम प्रमाणे पाण्याची विक्री करण्याची वेळ या ठिकाणी नागरिकांवरती आलेली आहे. अजूनही काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या निमित्तानं संवाद साधणार आहोत. काय सांगशील, गावात सध्या काय पाण्याची परिस्थिती? दादा, एकंदरीत मला तरी वाटतं 8 दिवसात पाणी गावामध्ये पोहोचतंय, परंतु तरी सुद्धा गावात खूप पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतोय. तर प्रशासनाला किंवा जेही आता पॉलिटिक्स मध्ये निवडून येतील त्यांना एकच विनंती आहे की पाण्याचा काहीतरी प्रश्न सोडवावा, ही सर्वांची ग्रामस्थांची अपेक्षा आहे. बरं, काय आता सध्या पाण्याची म्हणजे टँकर जे येतात, किती टँकर येतात दिवसभरात? ऍक्च्युली 10-15 टँकरांचा तरी पाणी पुरवठा होतो. बरं, किती लांबून पाणी आणावं लागतं सध्या आणि किती म्हणजे गावात विहीर किती अंतरावरती आहे आणि किती अंतर जावं लागतं? विहीर कमीत कमी 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून पाणी म्हणजे लई खोल पाणी गेलेलं आहे, तिथून पाणी भरावं लागतं. प्रशासनाकडे कधी या संदर्भात तक्रार केली आपण की पाण्याची पुरवठा करण्याबाबत? नाही, कोणाला तक्रार केली नाही. फक्त गावात सरपंच वगैरे यांना सांगितलं बस. ती विहीर आटलेली, याचा गाळ वगैरे काढला तर थोडंफार पाणी येईल, पण ते कोणी लक्ष देत नाही. काय नेमकी आता गावात परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे की एक सर्वसाधारण माणूस की पैसे कमवेल का पाणी घेईल? कारण की एक टाकीच धरलं तुम्ही 60 रुपयाला टाकी भेटते आपल्याला, मिनिमम तो काय पाणी घेईल विकत आणि काय घेईल? आता तुम्ही विहिरीची परिस्थिती पाहिली, अतिशय गंभीर परिस्थिती की जेणेकरून तिथं जसं भाऊने सांगितलं गाळ तिथं काढला तर जेणेकरून ते पाणी त्याला याला साचवून देतं, त्याचं पांजर फुटेल. गावासह कोणी बघायला तयार नाही, प्यायला पाणी घ्यायला जवळजवळ 2-3 किलोमीटर जावं लागेल. आपण बघितलं की गावामध्ये एकंदरीत जी परिस्थिती आहे की पाण्यासाठी 2-3 किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे. भीषण टंचाईचं संकट आहे, मात्र हे संकट निवारणासाठी आता जिल्हा प्रशासनानेच उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र दुसरीकडे सध्या सुरू असलेली आचारसंहिता लक्षात घेता ही आचारसंहिता शिथिल करून गावामध्ये पाण्याची व्यवस्था करण्याची देखील गरज आता निर्माण झाली आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.